नमस्कार मित्रांनो. आज बघा ब्रोटोन घेऊन आलो करताना. बघा या स्कूटीतच आहे बघा इथं. बघा ही ब्रोटोन घेऊन आलो. बघितलं का ब्रोटोन 200 ml चं ब्रोटोन घेऊन आलो ह्या पाटींसाठी. बघा बघा ही विकत घेतली ती. ही पलीकडची तीन आहेत का, एक बसलेलं आणि ती काळं भांडण पांढरं, ही तीन विकत घेतली ती 13,000ला. ह्यांना आणि ही आपली घरची पाट आहे कशी गोटगोटी देऊन, तिकडं 2 शेळ्या आहेत त्या कप्यात. तर आता ह्यांना ब्रोटोन पाजायचं आहे आपल्याला. ब्रोटोन 5-5 ml ब्रोटोन पाजलं नाही ह्यांना. ही बघा टुन येत होती म्हणून घेऊन आलो या. आका काय करा लागली ग? आका बघा आमची इथं चित्र काढतीय नक्की. आणि ती कशी फोन घेऊन फिरतीय काय नक्की. डेमोचा फोन घेऊन फिरते, डेमोचा. लय आगाव. तू गरम पाण्याने आंघोळ करते का गार पाण्यान? गार पाण्यान सगळी चिंबर खाली बसते ती बघा, आंघोळ करते उन्हाळ्याची. सर्दी झाली त्या पोरांना सगळ्या. रात्रीच दवाखान्यात आणली ती. गार पाण्याने आंघोळ करते ती, चिंबर चालू करून माझ्या बरोबर सगळी आंघोळीला बसती. तसं निवांत त्यांना गार पाण्यात बरं वाटतं या का नाही पोरांनो? कसं आहे माहीत आहे का, सकाळ सकाळचं लवकर काम झालं, काम अंग गरम झालं, गार पाण्यात निवांत मोटर चालू करावी विहिरीची. विहिरीतच पवायचं. पर विहिरीतनं कसं आहे पायऱ्या नसल्यामुळं मेला एक पवायचं. ह्या पोरांना आता पवाय शिकवायचं. पाणी बिणी काय तर ॲडजस्ट करून दो बांधून आणतो. आता अक्काला पवायला शिकवायचं आहे. हां बघा ही म्हशी कशा निवांत बसलेल्या बघा. याला जा बघा कशी नाश करते ती. कोंबड्या का करते ते त्यांच्या फडची करते ती सगळं. एवढा मुरम पसारलाय बघा. त्या दिवशी मी राहिलाय, अजून पसारायचा बघा. ते खालच्या साईडला दगड भरले. त्यातलं जे दगड आले मुरमातनं ते पलीकडे साईडला डबऱ्यात टाकले. आणि हे बघा आता त्याच्यावरनं टाकायचं, म्हणजे जेणेकरून लेवलच होतं पूर्ण म्हणजे पूर्ण लेवल होतं या. हे जे आहे का मुरुम वरनं दगडाच्या वरनं टाकल्याला खेटून बसतंय. आतनं दगडातनं बेचीतनं हे जाऊन सगळं ओके मध्ये. आणि हे बघा ही आंबा कसा आले तर आंबं वाढायसाठी, अजून जर आंबं वाढवायचं असेल तर कुठलं औषध वापरू कोणाला माहीत असेल तर बघा, मुळी चालाचं औषध एक सोडायचं आहे बघा, ह्युमिक ॲसिड. आणि ही नारळ बघा ह्या साईडनं ही नारळ आली आता. बघितलं बघा ही जा कपडे घालचं फळ. बघा त्या साईडनं सगळं आंब, कडवळातनं आंबं सुद्धा दिसणं झाली आता. बघा ही नारळ कसं आहे, कडवळ्याकडं नारळ दिसते का? कडवळा नारळाच्या वर कडवळा गेलं या. उंच नसतं 1.5 पुरुष शी गाठलंय बघा. हे एवढं गाठलंय आता. ही एवढं हे घालचं ही आंबा असा आहे बघा. ही शेडपासून आज तुम्हाला मी सगळं दावतो बघा. पाठीमागनं जी शेडच्या पाठीमागनं झाडं ही आज टोटल राऊंड तुम्हाला झाडाला जावतो बघा. मी कसं केलंय गार्डन. भविष्यातलं लय भारी गार्डन होणार आहे. सुरुवातीपासून दावतो तेव्हा ते खिडकी बघा. इथनं हे नारळ, त्याच्या अलीकडं बघा ही 2 नारळ आहेत बघितलं का, कडवाळा शेजारने दिसणं झालं. पुन्हा ही आंब बघा 1 2 3 आंब. पुन्हा इथं नारळ. पुन्हा इथला ही आंबा छाटलाय बघा. लाकूड बघितल्या ही छाटलाय मी आंबा, तोडलाय मधनंच तिचा रोग आटल्यावर होता. ही एक नारळ ते बघा. इथला बिन आंबा ही छाटला आता फुटा लागला या. आणि आता ही नवीन आंबं लावली आता बघा. हे सगळं एक बघा ही बघा इथं. आणि आता हे बघा इथं कढीपत्ता आहे. ह्या कढीपत्त्याच्या ह्या आंब्यामध्ये भरपूर अंतर आहे. इथं ही काय करणार आहे, इथं एक नारळ लावणार आहे, खड्डा फाडणार JCB आलं ना. आणि कढीपत्ता आपला कसा फुलला आहे बघा. कसा आहे खातबीत गाठल्यापासून 1 नंबर कढीपत्ता फुलला आहे. आणि ह्या कोपऱ्याला ह्या साईडला आपली वांगी आहे ती बघा, देशी वांगी. तिथं आहे कोंबड्याला खुरोडा. हे असं आहे आपलं हिरा. आणि तिकडे विहीर आहे बघा. इथं एक नारळ सोडा. ही लाकडाचा बुडका काढायचा, इथं खड्डा घेऊन इथं एक नारळ लावायचा बघा. ही आंबा छाटला होता बारीक आला डबल बघा. ही कसा आहे आंबा, काय बारीक आहे तर काय मोठं आहे. तर हे सगळं टोटल मोठं झालेलं बघा. ही आंबा हे कोपऱ्या होता. इथनं ही टिबक प्रत्येकाला टिबक करून टाकलं या. इथं एल्बो टाकला आहे टिबकला. इथनं 2-2 डिपर सगळ्याच केले. कचरा बिचरा काय असेल तर आम्ही हवा इकडं गवतं बिवतं काय काटकं इथं टाकतो, इथं जाळून देतो. 4 दिवसाला जाळून देतो असते बघा. ही आंबा. आणि ही पेरूला बघा कसं लागले आता बघितलं.
गच शेंड्यापर्यंत सगळं पेरू जायचं. खाती पोरं तरी पिका लागले. आता हे 2 पिका लागले तिकडचं. इथं एक आंबा हे मागणं लावलेला आहे. हे पेरू गच्च भरलंय पेरूनं. पण बघा इथं एक पेरू. आता इथं एक नारळ सोडा. ह्या 2 पेरूच्या मध्ये इथं अंतर आहे. इथं एक नारळ सोडायला उंच जाते म्हणून. आणि इथनं बघा ही सगळी बघा ही लाईन. इथनं ही अशा 2 लाईन आहेत. ह्या इकडे कपडे वाळू घालायला बघा इकडे ही केलेलं आहे. आणि हे बघा हे आपलं घर टोटल सरपण इथं टाकलंय. आता मसाल्याला लागते लाकडं काढलेली इथं ठेवलंय. अशा ही 2 लाईन आहेत बघा. अरे कोंबडी हाना की पोरान रागा इकडे उखरा लायला का झाड पाकला का दिदा कळत नाही का तुला? कळत आहे कोंबडी हाना हान की बघा हे झाड कसं आहे. आणि इथं एक झाड बघा आपण तोडलं होतं. रोगाटच होतं म्हणून कलम केल्यापासून त्याच्यावरनं हे केलं तर बघा. आता जाम फुटलंय बघा. बघितलं बघा ही आंबा कसा आहे. हा हे बघा हे पण आंबा आता चांगला वाढा लागलाय. ही काय करायला लागली इथं बघा. इथं झालं तर आम्ही जाळून ही कंपाऊंड आहेत ना पहिली जुन्या शाळेची वाघर होती. ही अशीच आम्ही ओढली ह्या त्याकडेपर्यंत. भविष्यात आपल्या घराला कंपाऊंड घ्यायचं आहे. बघा ही आंबा इथं ही सीताफळ उगवून आपोआप झालं तर ही राखलं या. बघा ही बारका लावल्या इकडून काय 1-2 लावल्यात. हवा ही बघितलं बघा हे आंबा. आणि हिथनं ही बघा हिथं पण सीताफळ राखली. इथं 2 सीताफळ राखली खाली. आणि ही चक्कू इथं एक आंबा आहे मध्ये. आणि ही चक्कूची लाईन आहे बघा. ही ह्या साईडनं चक्कू आहे. बघा इथं नारळ एक सोडायचं आहे. आता ह्या चक्कूत आणि ह्या चक्कूत मध्ये अंतर आहे. तर इथं एक नारळ सोडायचा आहे. ह्या कोपऱ्यात एक नारळ सोडायचा म्हणजे लावायचा. भविष्यात नारळ पातळ नारळ लावायचं म्हणजे उंच घराला शिवते. कोंबड्याने बघा कसं उकरून टाकलंय. लय कोंबडी आगाव फा करते. बघा ही नारळ ही आंबा बघा इथं येंडा आंब्यात होते. आता ह्याकडे पण नारळ लावायचं. ही घराच्या ह्या साईड ह्या रस्त्याकडे ह्या रस्त्याकडे खड्डे घेऊन नारळ लावायचं. असं टोटल बघा एकंदरीत आपला परिसर आहे. आणि ह्या परिसरात सगळी ही खडी हातरून ठेवली आहे. किती जरी पाऊस आला ही रस्त्यापर्यंत ही सगळी इकडे शेडपर्यंत ह्या झाडापर्यंत हे कणकेपर्यंत ही चुली बिली अशा पटांगणात स्वच्छता एकदम असते. आणि ह्या स्वच्छता राहतं एवढी खडी राहिली आहे बघा ही पसरायची. ही आज संध्याकाळी ठीक आम्ही येस काढणार आहे म्हणजे लेवलच. आता इकडं सगळं येस काढून झालं आहे. आता बघा इथं ही डेऱ्याकडून ही सगळं येस काढल्या. हे कोपरा राहिला एवढा तिकडं म्हणजे जवळपास फास्ट सगळं हो आहे. इथं सकाळी ही साफसफाई करून ठेवली आहे बघा. ही पाणी मारून डबरं होतं हे डबरं भरून टाकले. इथं आता खडी पसरायची. इथं माणूस सावलीला ही बसते का नाही का खरं आहे का नाही. आणि हे आपला लसूण इकडं त्या साईडला असं बघा एकंदरीत आपल्या घर आणि घराचा परिसर आहे. एकंदरीत टोटल सगळा परिसर आपला असा आहे बघा. ही शेड बीड ही सगळं. तर तुमच्या बी अंगणात अशी स्वच्छता करून घ्या. आणि अशी घराला आणि ही जी पेरीव ही शेड जी मारले का हे पेरीव रानात पहिलं मारलंय. म्हणजे ही नियोजन सगळं माझं आहे टोटल. इथं काय कुठला प्लॅन करणारा यांना नाही. पण आपल्याला एक माझ्या मनाला एक वाटत होतं आपलं घर असावं असं मस्तपैकी मोठं पत्र्याचं का असं ना पण भारी मोठं असावं. आणि त्याच्या पुन्हा झाडं ही खडी बिडी. आता संध्याकाळी आम्ही निवांत ह्या खडीवर झोपत असतोय गार हवेत. काही फॅन लागत नाही आणि कूलर लागत नाही. निवांत मस्तपैकी बाहेर झोप चांगली लागते. अशी स्वच्छता आहे. कसे वाटला परिसर आपल्याला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या वेळेला. तोपर्यंत बाय बाय.